काय रे, काय झालं? कार्तिक, आज तू माझ्या समोरून गेलास पण मी तुला हाय करत होतो, तू माझ्याकडे बघितलं पण नाहीस. आय मीन माझ्याकडे दुर्लक्ष असं का केलंस तू? हे आय एम सॉरी यार, असं काही नाही. माझं एक छोटंसं काम होतं, ते झालं आणि मी निघालो. कार्तिक, काय झालंय? म्हणजे मला तशी कल्पना आहे की काय घडतंय, पण तरी पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. तुला माहिती आहे ना, मी काय वेगळं सांगू तुला? मला माहिती आहे तू गायत्रीला घेऊन थोडा डिस्टर्ब आहेस, पण आय मीन एवढं किंवा एकतर ती माझ्याशी बोलत नाही. आय मीन माझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी एकच मार्ग होता की मी तिच्याशी बोलत होतो. ती भलेही माझा कितीही अपमान करो, पण मी तिच्याशी बळजबरीने बोलत होतो. पण आता तर ती बोलायलाही तयार नाही. त्यामुळे आता काय करावं ना, काही कळतच नाही आम्हाला. मला असं वाटतं ना की तू काहीच करू नकोस. जे होतंय ना ते आपोआप होऊ दे. म्हणजे काय होईल माहिती ना, नाहीतर जे बिघडतंय ते जर सावरायला गेलास ना तर ते अजून बिघडत जाईल. अशाने आम्ही दोघं एकत्र येण्याचे सगळे मार्ग बंद होतील. चिल हिरो, बी पॉझिटिव्ह. आणि मी तुला खरं सांगू का, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र यायला ना असं फार काही असं भूकंप, त्सुनामी किंवा असं दैवी चमत्कार, ढिश डॅश डूश वगैरे याची काहीही गरज नसते, माहितीये का? कधी कधी ना अशा हलक्या फुलक्या छोट्याशा सिच्युएशन्स पण पुरेशा होतात. कळलं का? सो तू उद्या कॉलेजमध्ये येतोयस, ऑलराईट? का? आणि हा, तत्पूर्वी मला आज रात्री 12 वाजता बर्थडे विश करायचंय, विसरू नकोस. तुझा बर्थडे काय काय संबंध आहे? तुझा बर्थडे आता नसतो. कसं आहे ना हिरो, तुझ्या या जन्माचं सार्थक होण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्म घेणं भाग होतं. सो घेतला. सो मला आज विश कर. वाव, या वर्षी माझे 2 बर्थडे. एक मिनिट किमो, काय वेट लागलाय का तुला? अरे तेरे प्यार के लिए जान हाजिर है. ये तो बहुत छोटी सी चीज है. ओके. आणि हे जे तू करतोयस त्याचा काहीतरी फायदा होईल असं वाटतंय तुला? कसं आहे ना, मी फक्त तुला एक सिच्युएशन देतोय रे. त्याचा फायदा करून घ्यायचा की तोटा करून घ्यायचा ते तुझ्यावर डिपेंड कर. आणि मी तुला सांगू, प्रेमात प्रत्येक गोष्ट सक्सेसफुल होतेच असं काही नाही, पर कोशिश लगातार करनी चाहिए. ऑलराइट? सो उद्या कॉलेजला ये आणि आज रात्री 12 वाजता मला विश कर. ऑलराइट? ओके, बाय 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 बाय. बटन लाव ना. ब्लॉग लावलास ना? रोलिंग. सर काहीतरी बोला ना. नमस्कार, सदाशिव कीर्तने बोलतोय. सर, तुमच्या जय हिंद चाळ पाडण्याच्या नोटीसवर स्टे आलाय, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मी एक सरकारी अधिकारी आहे. मला वरनं ज्या ऑर्डर दिल्या जातात त्यांचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. तेवढं मी करत असतो. ते सगळं ठीक आहे सर, पण गरीब लोकांना एकाएकी आपलं घरदार सोडावं लागतंय, आणि एक माणूस म्हणून तुम्हाला तरी हे कितपत योग्य वाटतंय? सरकारी काम करत असताना सरकारी अधिकाऱ्याला त्याला वैयक्तिक काय वाटतंय या मताला फारशी किंमत नसते. म्हणजे मी सदाशिव कीर्तने म्हणून मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा मी सरकारी अधिकारी म्हणून ज्या पदावर बसलेलो आहे तिथं एक कायद्याची चौकट आहे, एक व्यवस्था आहे, एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम राबवण्यासाठी अत्यंत कठोरपणे, निर्दयपणे कित्येक वेळेला आम्हाला कारवाई करावी लागते. त्यावेळेला माणूस म्हणून मला काय वाटतंय हे फारसं महत्वाचं ठरत नाही. सर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आपल्यामुळे कुणाला घर सोडावं लागलं, एखादं कुटुंब रस्त्यावर आलं तर ही काही आनंददायी गोष्ट नाहीये, यातना देणारीच गोष्ट आहे. मलाही त्याचा खूप त्रास होतो. पण एक सरकारी अधिकारी म्हणून मी खूप हेल्पलेस आहे. शेवटी कायदा, सुव्यवस्था, कायद्याच्या चौकटीमध्ये त्या गोष्टी आहेत, बसतायत की नाही हे बघूनच आम्हाला कठोरपणे, कित्येक वेळेला निर्दयपणे कारवाई करावी लागते. तुमचं आतापर्यंतचं काम पाहता
ही कारवाई करायला तुमच्यावर कुणी दबाव आणला होता का? नाही, सरकारी कार्यालयीन कामाबाबत मी काही बोलू इच्छित नाही. पण लोकांना तर याच प्रश्नाचं उत्तर हवंय सर. नाही, माझ्यावर कोणी दबाव आणला नाही आणि मी कुठल्याही दबावाखाली येणारा माणूस नाही. आतापर्यंत दबावाखाली येऊन मी कधीच काम केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. तर कधी कधी काय होतं की सर्वसामान्य माणसांपर्यंत काही गोष्टी पोचत नाहीत, त्यामुळे नकळतपणे ते आमच्या कामाला विरोध करायला सुरुवात करतात. आणि असा जर जनतेकडनं विरोध व्हायला लागला तर मग काम करणं फार अवघडून बसतं. माझी एक लोकांना विनंती आहे की जर तुम्ही आमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला मदत केली, त्यांच्या पाठीमागे उभा राहिलात, तर ही जी सिस्टीम आहे, ही जी भारत देशाची जी व्यवस्था आपण बनवलेली आहे, ती अतिशय सुरळीतपणे आम्ही राबवू शकू. सर, शेवटचा प्रश्न. तुमची इमेज एवढी चांगली आहे, ह्या सगळ्या प्रकारामुळे तुमच्या इमेजला धक्का पोचतोय, तुम्हाला असं नाही वाटत? नाही, धक्का पोचतही असेल कदाचित, पण मला लोकांना एवढंच सांगायचंय की मी अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. कायदा सुव्यवस्था पाळणं, कायद्याचं पालन करणं हे एक सरकारी अधिकारी म्हणून माझं काम आहे. ते करत असताना माझी एखादी इमेज तयार झाली असेल तर त्या इमेजला आता धक्का लागू नये म्हणून मी कायद्याच्या विरोधात जाऊन काही करू शकत नाही. मी माझं काम अत्यंत कर्तव्यदक्षपणे आणि कठोरपणे करत असतो. ते करत असताना माझ्या इमेजला उद्या धक्का लागणार असेल तर त्याला मला काही फरक पडत नाही. मला लोकांना फक्त एवढंच सांगायचंय की आजपर्यंत मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, यापुढेही करत राहीन. बस मला फक्त एवढंच सांगायचंय. धन्यवाद. थँक्यू सर. कट कर. काढू ना? हो. झालं समाधान? हो, थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday, dear Kimo. Happy birthday to me. So what a surprise! Hello. वाढदिवस आहे तुमचा आज? नाही, केकचा आहे. त्यामुळे तुला असं आडवं झोपवणार, मेणबत्ती लावणार आणि थोडंसं कापणार. म्हणजे कसं आहे ना, 2 फूट हाईट कमी झाली की ह्यांच्यातली वाटशील ना तू. अगं ऑब्व्हियसली माझाच बर्थडे आहे. तुम्हाला मी काय असं ॲव्हेटार वगैरे वाटलो असं काही नाही. म्हणजे मग हात दुखायला. 1 मिनिट, किती ना काही होल्ड दिस. Sir, happy birthday. थँक्यू सो मच. Sir, wish you many happy returns of the day. Happy birthday, sir. थँक्यू. Happy birthday, sir. थँक्यू. शूश. अनु, कर ना मला विश. सर, पण इंटरनेटवर तर तुमचा बर्थडे. 1 मिनिट, माझा बर्थडे इंटरनेटला कसा माहित असेल? नाही, म्हणजे जन्म कोणाचा झाला होता, माझा झाला होता का इंटरनेटचा झाला होता? हे बघ, तुला ना विश करायचं नसेल ना, नको करू. मला कोण कारण नको देऊ. एनिवेज, आज ना मी तुम्हाला सगळ्यांना हवाना स्पाइस मध्ये पार्टी देणार आहे. मला परफेक्ट खानची परफेक्ट पार्टी. पण रिहर्सल नंतर पार्टी म्हणजे खूप उशीर होईल ना, आणि मग बाबांना नाही चालणार. सो मग मी नाहीये, तुम्ही सगळे एन्जॉय करा. एक्सक्यूज मी, आय हॅव गॉट द सोल्युशन फॉर दिस. आपण रिहर्सलच्या वेळेत पार्टी करूया. येस, आज किमो खानचा बर्थडे, सो नो रिहर्सल्स, ओनली पार्टी 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 पार्टी. क्या बात आहे. आजचा दिवस तुम्ही खूप स्पेशल बनवणार आहात ना? Obviously, it is my birthday. It has to be special. So girls, come on, get ready. Yes, sir, but still I'm sure मी. 1 मिनिट. एकीचा प्रॉब्लेम संपला की दुसरीचा सुरू होतो. अनु, तुला बिल नाही भरायचंय. बिल मीच भरणार. डोंट वरी. जस्ट गेट रेडी एंड लेट्स गेट द पार्टी स्टार्टेड बेबी. कम ऑन. चला केक कापूया आपण अगोदर ना. आय लव्ह पिंक. ऑफ कोर्स. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear Kimo sir. Happy birthday to you. Happy birthday, sir. Thank you very much. कार्तिक. नाही, ऑब्व्हियसली तू.
काय झालं सांग ना. हो सांगतो ना, थांब ना जरा. हिरो, आज मी पुन्हा एकदा स्वतःला तुझ्यामुळे अडचणीत टाकतोय. माझ्यासाठी नाही तर काय, नाही तर कोणासाठी. हे बघ, मी या सगळ्यांना ट्रीट देणार आहे आणि कॉम्पिटिशन तोंडावर आलेली असताना ना मी यांना ऑफ देणार आहे. ओह, शूज. माझ्या डान्सला, माझ्या पॅशनला, माझ्या करिअरला मी मैत्रीपायी दगा देतोय. गॉड सेव्ह मी. किमो, हो, तू हे सगळं का करतोयस? का करतोस म्हणजे? हे बघ, मी जे करतोय ना त्यासाठी तू माझं आयुष्यभर आभारी असायला हवंस. ओके, काय करायचं सांग. डोबत छेसा, ते पण मीच सांगू तुला. बरं ऐक, मी या सगळ्यांना घेऊन माझ्या गाडीतनं पुढे जाईन आणि मग तू काहीतरीला घेऊन. तुला वाटतं ती माझ्या गाडीत बसेल? होणार होणार, सगळं होणार. मी करणार. ऑलराईट, तिला गाडीत मी बसव. बरंच आहे. ती गाडीत बसली जरी तरी पुढे काय, म्हणजे काय, म्हणजे कसं मी किडनॅप कर तिला. अरे काय करू, काय गाणी लाव, मस्त गप्पा मारा, मनाले उसको यार. हे बघ, आता ते मी नाही सांगणार, ते तुझ्यावर डिपेंड करतो. ऑलराईट. किंवा थँक्स, आय अप्रिशिएट दिस, पण याची काही गरज नाही आता. आर यू ओके? तिला मी तिच्या आयुष्यातच नको आहे तर काय करणार आहे मग? हा, काय या सगळ्या धडपडीचा उपयोग आहे? चिल मार यार, ते का चिल पिल. हे बघ, मी तुला म्हंटल ना, तुझी आणि तिची लव्ह स्टोरी पुढे जायला छोट्या छोट्या सिच्युएशन्सची गरज आहे. सो एक सिच्युएशन माझ्याकडनं तुला फ्री ऑफ कॉस्ट. एंड यू नेवर नो, इस ड्राइव में ऐसा एक टर्न आ सकता है जिससे तुम्हारे लव स्टोरी में बहुत सारे ट्विस्ट एंड टर्न्स आ सकते हैं. हा बोल बाळा. बाबा, आज किमो सरांचा बर्थडे आहे. अरे वा, कांदोड्यांचा बर्थडे आहे. बर बर, शुभेच्छा दे त्यांना माझ्याकडनं. हो सांगते. पण बाबा, आज किमो सर आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये ट्रीट देणार आहेत. अरे वा, कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहेत? बाबा, त्यांनी काहीतरी हॉटेल हवाना स्पाइस का असं काहीतरी सांगितलंय. बर बर बर, जा जा जा, करा करा, एन्जॉय करा, एन्जॉय करा. आहेत का खानजोडे तिथे आसपास? म्हणजे आत्ताच शुभेच्छा दिल्या असत्या. हो आहेत ना, एक सेकंड. हा सर, बाबांना तुमच्याशी बोलायचंय. कॅरी ऑन. त्यांना तुम्हाला विश करायचंय. थँक्यू. हॅलो. कांदोडे सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मला आत्ताच कळलं तुमचा वाढदिवस आहे म्हणून. मलाही नाही, म्हणजे मी आत्ताच त्यांना सांगितलं की माझा वाढदिवस आहे. सरप्राईज सरप्राईज. बर बर बर, तुम्ही काय आज रिहर्सलला सुट्टी देऊन जाणार आहात कुठे हॉटेलमध्ये वगैरे असं कळलं मला. जा जा जा, एन्जॉय एन्जॉय करा. कधी कधी शाळेमध्ये एखाद्या पिरियडला बुट्टी मारावी. नाही का, बरं असतं ते. बरं झालं तुम्हीच हे बोललात, म्हणजे टीचरनी स्टुडंट्सना कधी सुट्टी द्यायची हे मी ठरवू शकतो ना. हो म्हणा प्लीज. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, तुमचा अधिकार आहे तो. सुट्टी कधी द्यायची, लवकर कधी सोडायचं, कधी उशिरा बोलवायचं, हे सगळं तुम्ही ठरवू शकता. हो, म्हणजे मी विचार केला थोडी पार्टी वगैरे देऊया. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू सर. गायत्री आहे का तिथे? जरा द्या. हो, तुमचीच मुलगी आहे, तिचाच फोन आहे. एवढ्या म्हटलं ना बोलायचं तुझ्याशी. सर आलेच 2 मिनिटं. ऑफकोर्स, चल चल लवकर. गेली आलेच. घड्याळ काय घडतंय का? हे बघ, हे असं असतं बालवाडी सारखं. शाळा लवकर सुटो लेट सुटो, घरी फोन करून कळवावंच लागतं. ए, बालवाडी काय? तुझं बर्थडे म्हणून तू काही बोलतोस आज? अरे आता मला एक गोष्ट सांग, इथे एवढ्या मुली आहेत, एकटीने तरी घरी फोन केलाय? पण गायत्री बघ, हा बाबा माझी रिहर्सल बाबा, सुट्टी बाबा, पार्टी बाबा. कठीण आहे बाबा, कठीण आहे, खरंच कठीण आहे. लग्नानंतर तर जास्तच. तुझं लग्नानंतर आधी लग्नासाठी मुलगी तरी तयार होऊ दे. तिचं आपलं बाबा पुराण संपतच नाही. बाबा पुराण. निघायचं का?
निघायचं का? निघूया ना, मला काहीच प्रॉब्लेम. ए हा, मी काय म्हणत होतो माहितीये का, मी आणि बाकी सगळ्या मुली माझ्या गाडीतनं पुढे जातो, तू ह्याच्या गाडीत बसून ये नंतर. हा? हे बघ काय झालं ना, माझाच बर्थडे की नाही, मला खूप सारी गिफ्ट मिळालेत, ती सगळी माझ्या गाडीत आहेत, त्यामुळे माझ्या गाडीत जागा नाहीये. आणि जेवढी जागा आहे ना, तर सगळ्या मुली पटापटा त्यावरून गाडीत जाऊन पण बसल्यात माहिती का. आणि बाकीच्यांकडे स्वतःचं व्हेकल आहे, सो तुझ्या एकटीचाच प्रॉब्लेम होतोय ना, म्हणून मी त्याला विचारलं की तू तिला घेऊन येशील का म्हणून. पण सर, माझा बर्थडे की नाही आज, आजच्या दिवशी तरी ऐक की माझं. चला चला, जा तू त्याच्या गाडीत जाऊन बस, तुम्ही या ना. सर काही प्रॉब्लेम आहे का? का? नाही तसं असेल तर गायत्रीला तुमच्या कारमधून घेऊन जा, मी येते ना कार्तिक बरोबर. आय डोंट माइंड. आय डू काय सी कसं आहे माहिती ना, मला तू माझ्या गाडीत फ्रंट सीटवर हवेस माझ्या बाजूला, कारण मला तुझ्याशी ना डान्स मूव्स बद्दल बोलायचंय. मी तुझ्याशी बोलतो सविस्तर, तू चल माझ्या बरोबर, मी तुला सांगतो काय करायचंय ते. मी म्युझिक ऑन केलं तर चालेल? चालेल ना. तू इतका फॉर्मल नको वागूस प्लीज. हा? इतका फॉर्मल नको वागूस. नाही, फॉर्मली वागलेलंच बरं असतं, नाहीतर उगाच कारण नसताना आपण इमोशनल होतो आणि मग आपल्यालाच त्रास होतो त्याचा. सॉरी. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो. काय झालं? तू म्युझिक का बंद केलंस? आणि हे काय गाणं आहे का? अशी गाणी फक्त बोलण्यापुरतीच असतात, म्हणजे खऱ्या आयुष्यात या गाण्याला काहीच महत्व नाही. आपण लोकांना जितकं जास्त महत्व दिलं तितकं ते आपल्यापासून दूर पडतात. आपल्या असण्यानी नसण्यानी त्यांना काहीच फरक पडत नाही. तू इतका निगेटिव्ह विचार का करतोस? कारण निगेटिव्हच आहे सगळं आयुष्य. पॉझिटिव्ह काही घडतंय का माझ्या आयुष्यात? नाही. सो कार्तिक प्लीज गाडी थांबव, मी रिक्षाने येते. गायत्री, आय एम सॉरी, ऍक्च्युली मला तसं म्हणायचं नव्हतं. प्लीज. तसं काहीच नाही, माझं काम आहे इथे, ते काम करून मी आपापली येईन. कसलं काम आहे आणि आत्ता अचानक कसं? ओके ओके फाईन. तू एक काम कर, तू तुझं काम कर, मी बाहेर थांबतो. ओके? अरे ही का जबरदस्ती आहे? मी येईन ना आपापली. जबरदस्ती काय अगं, आपण असंही तिकडे चाललोय, सो एकत्रच जाऊया ना. आणि मी थांबतो ना बाहेर, आणि अशी जबरदस्ती करायला मी कोण आहे? तू आता भलतीकडेच विषय नेतोस. गायत्री, तुझा प्रॉब्लेम काय ग? तू अशी एकदम वेगळी का वागतेस माझ्याशी? मला काही झालं नाहीये, आणि कसं वागायचं आणि कसं नाही हे मी ठरवे. त्यांनी गाडी बाजूला का घ्यायला सांगितली? आय गेस मी सिग्नल तोडलाय. गायत्री, तू एक काम कर, तू तुझं काम आहे ना ते करून ये, मी हे सगळं निस्तरून येतो. नाही नाही, मी थांबते. मला तुझ्या
सिग्नल जम्प केलात आपण. नाही ऍक्च्युली काय झालं, मी जेव्हा बघितलं तेव्हा सिग्नल येल्लो होता आणि नंतर अचानक रेड झाला. तू बाहेर काय आतमध्ये बस ना. बघितलं ना मी. काय गर्लफ्रेंड सोबत असली ना की सिग्नलकडे नाही लक्ष जा. एक्सक्यूज मी सर, असं काही नाहीये, कळलं? लायसन लायसन दे. ऍक्च्युली लायसन्स घरी राहिलं. घरी विसरलास? अजून काय काय विसरलास बाबा? हा, गाडीचे पेपरही विसरला असेल घरी. नाही ऍक्च्युली मी गाडी बरेच दिवसांनी काढली ते आणि वॉशिंगला होती ना गाडी, तर त्यामुळे. आज सकाळीच कार वॉशिंगला पाठवली होतीस का? वा. पण गाडीकडे बघून असं वाटत नाही रे. सर तुम्ही थोडा वेळ इथे थांबता का? मी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आणून दाखवतो. गाडी घ्यायचं आणि पुढे चौकीत यायचं. हा, सर गाडी चौकीवरती का? सर तुम्ही मला ओळखत नाही का? अरे तुला ओळखायला तू काय अमिताभ बच्चन की शाहरुख खान रे? कार्तिक राजहंस. तू राजहंस असशील किंवा अजून कोणी. गाडी घेऊन ये. सर तुम्ही चिडू नका प्लीज. बघा मला सांगा ना काय, तर आपण इथेच. लाच देतोस मला? लाच देतोस? सरकारी लोकांनी किती प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुमच्यासारखे लोक त्यांना प्रामाणिकपणे काम करून देणार नाहीत. सकाळी एका चॅनलवर कीर्तने असं बोलले होते,